बहुतेक लोकांना वाटतं की ते इंडिकेटरमुळे लॉस करतात. आर-एस-आय चुकलं, एम-एस-सी-आयडीने काम केलं नाही, स्ट्रॅटेजी वीक होती. पण खरं कारण हे नाही. तुम्ही सरप्राईज व्हाल. एकच स्ट्रॅटेजी वापरून काही लोक पैसा कमवतात, तर काही लोक अकाउंट उडवतात. मग प्रॉब्लेम स्ट्रॅटेजीमध्ये आहे का, की ट्रेडरमध्ये आहे? नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल किंवा सतत लॉस येत असतील, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण आज मी असं रिझन सांगणार आहे, जो बिगिनर ट्रेडर इग्नोर करतो. आणि हे समजल्यानंतर तुमचा ट्रेडिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. बघा, जेव्हा कोणी नवीन ट्रेडिंगमध्ये येतो किंवा ज्याला ट्रेडिंग करायची असते, तो सगळ्यात आधी काय करतो? YouTubeवरती जातो, बेस्ट स्ट्रॅटेजी कोणती, 100% अॅक्युरसी असणारी स्ट्रॅटेजी कोणती, नो लॉस स्ट्रॅटेजी कोणती, असं सगळं सर्च करतो. जर YouTubeवर सर्च करून किंवा YouTubeवर एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजी अवेलेबल आहेत, त्या यूज करून सगळेच जण प्रॉफिटेबल बनलेले असतील, तर जो आज 1% प्रॉफिटेबल ट्रेडरचा आकडा आहे, तो 99 पर्यंत गेला असता. बरोबर की चूक? समजा एक उदाहरण घ्या. एक बेस्ट इंट्राडे स्ट्रॅटेजी म्हणून एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओला मिलियन्समध्ये कशाला 5,000 व्ह्यूज आहे. तर त्या 5,000 व्ह्यूज पैकी 1,000 लोकांनी ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली. इम्प्लिमेंट केल्यानंतर आता ते 1,000 लोकं जी आहेत, ती सगळे प्रॉफिटेबल आहे का? कारण प्रॉफिटेबल तर असायला पाहिजे, कारण ती तर एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. असायला पाहिजे की नाही? पण त्या 1,000 पैकी 10च लोकं प्रॉफिटेबल आहे. मग उरलेल्या बाकी लोकांचं काय? ते प्रॉफिटेबल का नाही? त्यांच्यासाठी ती बेस्ट स्ट्रॅटेजी नव्हती का? हा प्रश्न येतो की नाही? जर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, लॉजिकची एक गोष्ट आहे. जर तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, तर बघा YouTubeवरची कोणतीही स्ट्रॅटेजी बघून सगळेच प्रॉफिटेबल होत नाही, हे एक मनात पक्कं करून घ्यायचं. आणि हे जर पक्कं केलं, तर जो आपली पहिली चूक राहणार आहे, फक्त व्हिडिओ बघून आपण ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली आणि आपल्याला प्रॉफिट होईल, या भ्रमात आपण राहणार नाही. त्यानंतर दुसरी चूक म्हणजे सतत स्ट्रॅटेजी बदलणे. आज तुम्ही आर-एस-आय यूज केला, उद्या तुम्ही प्राइस एक्शन यूज करणार, त्याच्यानंतर तुम्ही स्मार्ट मनी कन्सेप्ट यूज केला. काय फायदा? आज तुम्हाला आर-एस-आयमुळे लॉस मिळाला, म्हणून तुम्ही उद्या प्राइस एक्शन यूज करणार आणि नेमकं तुम्ही ज्या दिवशी प्राइस एक्शन यूज कराल, ठीक आहे, तुमचं सगळं बरोबर आहे, पण त्या दिवशी प्राइस एक्शननी काम नाही केलं आणि जास्त लॉस झाला, तर मग काय म्हणणार तुम्ही? याच्यापेक्षा तर मला आर-एस-आयने कमी लॉस झाला होता. मी आर-एस-आय यूज करते. किंवा अजून कोणता जर व्हिडिओ बघितला, तर त्यात सांगितलं की बा ही स्ट्रॅटेजी आहे किंवा ही इंडिकेटर आहे, तर मी ते यूज करणार. जर रोज तुम्ही असे इंडिकेटर किंवा स्ट्रॅटेजी चेंज करत राहणार, तर इथे तुम्हाला उपयोग होणार नाही. जशी आपण इंडिकेटर चेंज करतो, तसेच आपण स्ट्रॅटेजी सुद्धा चेंज करतो. म्हणजेच आज तुम्ही 15 मिनिट ब्रेकआउट स्ट्रॅटेजी यूज करणार, उद्या तुम्ही 1 आवर्स ब्रेकआउट स्ट्रॅटेजी यूज करणार. त्याच्यानंतर एम पॅटर्न, फ्लॅग अँड फॉल पॅटर्न किंवा प्युअर प्राइस एक्शन किंवा अजून काही. तर एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही स्ट्रॅटेजी चेंज करून किंवा इंडिकेटर चेंज करून काही फायदा होणार नाही. प्रत्येक इंडिकेटर हे त्याच्या जागी बरोबर आहे, त्याची काहीतरी प्रोबॅबिलिटी आहे आणि प्रत्येक स्ट्रॅटेजी याची काही प्रोबॅबिलिटी आहे. प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्हाला महिन्यातले 20 दिवस प्रॉफिट देऊ शकत नाही. त्याचं काहीतरी रेशो असेल. तुम्हाला 8 दिवस प्रॉफिट देईल, तर 2 दिवस तुमचा स्टॉप लॉस हिट करणार. जर तुमचा 5 दिवस प्रॉफिट देईल, तर 3 दिवस तुमचा कधी-कधी स्टॉप लॉस हिट करणार. त्यामुळं कोणती पण स्ट्रॅटेजी घ्या, कोणती पण इंडिकेटर घ्या, सगळ्यात आधी त्याचं 3 महिने बॅक टेस्टिंग करायचं. 3 महिने बॅक टेस्टिंग झाल्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये कमी कॅपिटल सोबत ट्रेड करायला सुरुवात करायचं. नाहीतर 3 महिने बॅक टेस्टिंग केल्याबरोबर इकडे जास्त कॅपिटल घेऊन यूज करायचं नाही. निदान तुमचे 30-50 ट्रेड तरी तुमचे बॅक टेस्ट झालेले पाहिजे आणि 30-50 ट्रेडवर तुम्ही कमी कॅपिटल सोबत ट्रेड केलं पाहिजे. त्यानंतरचं येतो आपला सायकोलॉजीचा कन्सेप्ट. कारण जसं म्हटलं, 15 मिनिट स्ट्रॅटेजी आता आहे. 15 मिनिट स्ट्रॅटेजीचा एक सगळेजण यूज करतात. समजा 100 लोकं 15 मिनिट स्ट्रॅटेजी यूज करत आहेत. तर ते 100 लोकं सुद्धा त्या स्ट्रॅटेजीनी त्या दिवशी, समजा एकाच दिवशी, सगळे प्रॉफिटमध्ये राहणार का? नाही. कारण कसं? समजा 15 मिनिटची एक कॅन्डल बनली आहे आणि आपण आता 5 मिनिटच्या याच्यावरती ट्रेड घेणार आहोत. जशी झाली 15 मिनिटच्या ब्रेकआउट कॅन्डलवर कोणी-कोणी एंटर करणार. ठीक आहे. समजा एंटर झाल्यानंतर एक मोठी कॅन्डल बनली, तर कोणी त्या कॅन्डलच्या हायवरती ट्रेड घेणार. आता ज्यांनी त्या कॅन्डलच्या हायवरती ट्रेड घेतला,
त्याचं काय झालं, इथे स्टॉप लॉस मोठा झाला. ठीक आहे. आता कोणाला काय वाटेल, अरे 15 मिनिटचा ब्रेकआउट झालाय, एक कॅन्डल बनली आणि दुसरी कॅन्डल सुद्धा मोठी बनली, आता मार्केट तर इथून वरतीच जाणार. त्यामुळे तिसरी कॅन्डल बनत असताना एक जण रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री करणार आणि ती रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री केल्या केल्या ती कॅन्डल जशी ग्रीन होत होती, शेवटच्या काही सेकंदामध्ये ती कॅन्डल रेडमध्ये कन्व्हर्ट झाला. आता याला काय झालं, इथे एंटर तर त्याने फोमो मध्ये केलं आणि आता रेड मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे त्याला तिथे फिअर सुद्धा आलं. आता त्याचा स्टॉप लॉस तर दूर आहे. त्याला काय वाटेल, आत्ताच मी इथे प्रॉफिट मध्ये दिसत होतो, तीच कॅन्डल रेड मध्ये कन्वर्ट झाली तर मी लॉस मध्ये दिसत आहे आणि आता माझा स्टॉप लॉस सुद्धा दूर आहे, तर अजून लॉस जास्त होईल, म्हणून तो तिथून त्या ट्रेड मधून बाहेर पडतो आणि लॉस घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा अजून एक व्यक्ती आहे. मार्केट रिटेक झाल्यानंतर ती कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर छोटी ग्रीन कॅन्डल बनली आणि त्या छोट्या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगवर त्यांनी एंट्री घेतली. याची एंट्री कशी झाली, ब्रेकआउट दिलं मार्केटनी, रिटेस्ट केलं, त्या छोट्या कॅन्डलवरती एंट्री केली आणि स्टॉप लॉस सुद्धा छोटा झाला. तर बघा, 15 मिनिट ब्रेकआउट स्ट्रॅटेजी होती ना, पण किती जणांच्या वेगवेगळ्या एंट्री झाल्या आणि किती जणांचा वेगवेगळा स्टॉप लॉस झाला. कारण काय, ठीक आहे, तुम्हाला इथे पक्क होतं की बा इथे एंट्री घ्यायची, हा तुमचा स्टॉप लॉस असणार, हे सुद्धा इथे पक्क होतं. पण प्रत्येक जण त्यानुसारच काम करतो का? नाही ना, कारण चालू मार्केटमध्ये आपला माइंडसेट वेगळा असतो, आपली सायकोलॉजी वेगळीच काम करते आणि प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी असल्या कारणाने जरी तुमची स्ट्रॅटेजी बरोबर असली तरी सगळ्यांनाच प्रॉफिट होणार नाही. कारण प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. जो डिसिप्लिनमध्ये काम करतो त्याने ठीक आहे, ब्रेकआउट झालं, एंट्री घेतली, स्टॉप लॉससाठी वेट केला, मार्केट रिटेस्ट केलं तरी त्याला काही चिंता नाही, कारण त्याचा स्टॉप लॉस दूर होता आणि नंतर त्यांनी प्रॉफिट कमवला. पण ज्यांनी चालू मार्केट रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेतली किंवा फिअरमध्ये स्टॉप लॉस यायच्या आधी एक्झिट केलं, यांचं काय? म्हणून स्ट्रॅटेजीला फक्त दोष न देता दोष आपल्या सायकोलॉजीचा असतो, आपल्या माइंडसेटचा असतो. त्यानंतरची अजून एक चूक म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय? आता मार्केट वरती जात आहे, तर एका मोठ्या कॅन्डलमध्ये विचार न करता एंट्री घेतली आणि नंतरच्या 5 मिनिटमध्ये तीच कॅन्डल रिव्हर्स झाली आणि तुम्हाला लॉस झाला. कारण चालू कॅन्डलमध्ये तुम्ही ट्रेड घेतला आणि नंतर समजा तुम्ही एखाद्या रनिंग कॅन्डल, एक मोठी कॅन्डल बनत आहे, एक मोठी कॅन्डल बनली आणि त्यानंतर पुन्हा एक मोठी कॅन्डल बनायला सुरुवात झाली. तुम्हाला वाटलं नाही नाही नाही, आता तर मार्केट इथून खूपच वरती जाणार, खूपच इथून मोठा रन येणार, त्यामुळे तुम्ही नेक्स्ट रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेतली. जशी एंट्री घेतली, त्याच्या पण कॅन्डल क्लोज व्हायच्या 5 मिनिटच्या कॅन्डल क्लोज व्हायच्या काही सेकंद आधी ती कॅन्डल रिव्हर्स झाली. तीच कॅन्डल म्हणजे ज्या कॅन्डल मधून तुम्ही एंट्री घेतली त्याच कॅन्डल मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त लॉस झाला. म्हणून फोमो मध्ये कधीही एंट्री करायची नाही. त्यानंतरच्या अजून 2 मोठ्या चुका म्हणजे स्टॉप लॉस एक्सेप्ट न करणे. ठीक आहे, तुमची एक स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही ठरवली या स्ट्रॅटेजीनुसार मी काम करेन, पण प्रत्येक स्ट्रॅटेजी सगळे दिवस काम करत नाही. जसं तुम्हाला म्हटलं, एक त्याचा रेशो असतो. समजा 10 दिवस प्रॉफिट होत असेल, 10 पैकी 8 दिवस जर प्रॉफिट होत असेल तर 2 दिवस तुमचा स्टॉप लॉस हिट करा. तो स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तो ऍक्सेप्ट करायची पण आपली तयारी असली पाहिजे. नाहीतर त्यामध्ये काय होते, रिव्हेंज ट्रेडिंग सुरू होते. समजा लॉस, स्टॉप लॉस तर होता तुमचा, किती रुपये होता, 10 रुपये तुमचा स्टॉप लॉस होता. तो तुम्ही ऍक्सेप्ट केला तर ठीक आहे, पण तो जर तुम्ही नाकारला, नाही नाही माझी स्ट्रॅटेजी तर एवढी बरोबर होती, मार्केटला तिथे जावंच लागणार आहे, मार्केट तिथेच जाणार आहे, म्हणून तुम्ही तो 10 रुपये कव्हर करण्याच्या नादात पुन्हा ट्रेड घेतला आणि त्या 10 रुपयाचा लॉस 100 रुपये झाला. पुन्हा 100 रुपये, नाही पहिले तर माझा 10 रुपये लॉस होता, आता मी 100 रुपये झाला, असं कसं? आता मला ते पण पैसे रिकव्हर करायचे, म्हणून तुम्ही अजून ट्रेड घेतला आणि आता 1000 रुपये तुम्हाला नुकसान झालं. एका ट्रेडमध्ये लॉस झाला ना, तर तुमचा तिथे इगो क्रिएट होतो. आता मार्केटमधून मला हे पैसे रिटर्न काढायचे आहे, ते पण उद्या परवा नाही, तर मला ते आत्ताच्या आत्ताच काढायचे आहे. सगळ्यात मोठी चूक एकच असते की बा पहिले आपण स्टॉप लॉस एक्सेप्ट करत नाही, स्टॉप लॉस म्हणा लॉस म्हणा आपण एक्सेप्ट करत नाही, आणि तो एक्सेप्ट नाही केला की आपण नंतरची चूक करतो ती म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग करतो.
त्यानंतर आहे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग कशी काय होते? जर तुम्ही लॉस एक्सेप्ट नाही केला, रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे काय? तुम्ही आधीचा लॉस कव्हर करण्यासाठी दुसरा ट्रेड घेतला. तुम्हाला ₹100 लॉस झाला. आता ₹100 लॉस तुम्हाला एक्सेप्ट नाहीये, म्हणून तुम्ही पुन्हा ट्रेड घेणार आणि पुन्हा ते ₹100 कव्हर करण्याच्या नादात आता तुम्ही ₹1000 लॉस करून बसणार. सुरूच राहणार. ₹1000 लॉस एक्सेप्ट करायच्या जागी पुन्हा तुम्ही ट्रेड घेणार. आता तुम्हाला ₹2000 लॉस होणार. होऊन काय राहिलं इथे, एक ट्रेड घ्या ना. एक हाय प्रोबॅबिलिटीचा तुम्ही ट्रेड घेतला. त्यात तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. तो तुम्ही एक्सेप्ट करा आणि तुमचं आजचं ट्रेडिंग बंद करा. पण नाही, आपल्याला इथे ट्रेडिंग बंद करायची नसते. सतत स्क्रीनवर काहीतरी सुरू पाहिजे. एकतर लॉस एक्सेप्ट न केल्याच्याने आपली इथं ओव्हर ट्रेडिंग होते. त्यानंतर आता मार्केट सुरू आहे. मार्केट काहीच नाही, साइडवेज सुरू आहे. आपण स्क्रीनकडे बघत बसलेलो आहोत. आता स्क्रीनकडे बघताना आपल्याला होतं बोर. पण तेव्हा समजत नाही की बा मी काय करत आहे? मी तर ट्रेडर आहे. मग असं फक्त स्क्रीनकडे बघत कसं बसू? काहीतरी आपल्याला सुरू पाहिजे. म्हणून ट्रेडमध्ये एंट्री घेतली. खरं तर त्या दिवशी ट्रेडमध्ये घ्यायची एंट्री जरी नसली ना, तरी तुम्ही स्क्रीनवर काहीतरी सुरू पाहिजे. तुमचा माइंड त्यामध्ये बिझी पाहिजे म्हणून तुम्ही एंट्री घेणार. यावर सोल्युशन घ्या. एकच क्वालिटी ट्रेड घ्या. दिवसाला एक चांगला ट्रेड हा पुरेसा असतो. पण बिगिनर्स ट्रेडर हे 10-10, 15-15 ट्रेड घेऊन नुकसान करतात. कारण त्यांना हे समजत नाही की 20 दिवस आहे, तर महिन्याचे आपल्याला 20 दिवस किंवा 25 दिवस भेटतात. तेवढे दिवस आपल्याला रोज ट्रेडिंग करायची गरज नसते. रोज आपल्याला 10-15 ट्रेड करून प्रॉफिट काढायची गरज नसते. एक ट्रेडमध्ये तुमचा खूप मोठा प्रॉफिट निघू शकतो आणि दिवसाचे 10-15 ट्रेड तुम्हाला सगळ्यात मोठा लॉस सुद्धा देऊ शकतो. म्हणून जेवढी होईल शक्यतोवर ओव्हर ट्रेडिंग टाळा. आता आपण एक बघूया. 2 ट्रेडर आहेत. त्यापैकी एक डिसिप्लिन ट्रेडर असतो. काय असतो? सगळे नियम तो फॉलो करतो. त्याचा स्टॉप लॉस हा ठरलेला असतो. त्याची रिस्क ही ठरलेली असते. सगळे नियम फॉलो करतो. स्टॉप लॉस ठरलेला आहे त्याचा, रिस्क लिमिट ठरलेली आहे आणि मेन गोष्ट त्याचा माइंडसेटवर पूर्णपणे कंट्रोल आहे आणि तो चांगला प्रॉफिट कमवतो आणि कंटिन्युअसली कन्सिस्टंटली तो प्रॉफिटमध्ये आहे. त्याच विरुद्ध जो दुसरा ट्रेडर आहे त्याची तो डिसिप्लिनमध्ये नाही. त्याचे कोणतेही रूल सुद्धा नाही आहे. त्यांनी त्याचा लॉस किंवा त्याचा स्टॉप लॉस डिसाईड केलेला नसतो. तो स्टॉप लॉस लावत नाही. त्याची रिस्क ही कधी लिमिटेड नसते. आज एवढी रिस्क घेणार तर उद्या भलतीच कोणती रिस्क घेणार. कधी-कधी एका लॉटच्या जागी तो जास्त लॉट सुद्धा बाय करणार. कारण त्याची क्वांटिटी सुद्धा इथे ठरलेली नसते. आणि एकदा का तुमची क्वांटिटी ठरली नसती, आता बघा तुम्ही जर एक लॉट घेतला आणि तुमचं जर ठरलं असेल, नाही मला ₹700 लॉस झाला तर चालते. प्रॉफिट मी 1500 किंवा 2000 पर्यंत मी प्रॉफिट घेऊ शकतो. ठीक आहे इथे 700 पर्यंत तुम्हाला लॉस झाला तरी इथे काही वाटणार नाही. पण हा जो एक ट्रेडर आहे, याने काय केलं, एक लॉटच्या जागी जर त्यांनी ट्रेड वाढवले. आता जशी त्यांनी त्याची क्वांटिटी वाढवली, जर त्याची पोझिशन निगेटिव्हमध्ये गेली, त्याने विचार फक्त काय करतो अशा वेळेस क्वांटिटी जेव्हा वाढवतो ना, तेव्हा आपल्याला काय वाटतं, नाही एका प्लॉटमध्ये आपल्याला एवढा प्रॉफिट होतो, तर मी क्वांटिटी वाढवली तर मला तेवढा प्रॉफिट होणार. पण इथे हा विचार नाही करत, की मी एका लॉटमध्ये मला 700 लॉस दिसतो, तर मी जास्त लॉट वाढेल तर माझा लॉस सुद्धा इथे जास्त दिसायला लागणार. मग ते त्याच्या मनाची तयारी असायला पाहिजे, ते त्याच्या माइंडची तयारी असायला पाहिजे. पण जेव्हा ॲक्चुअल ट्रेडिंगमध्ये जातो, ट्रेड सुरू असतो, क्वांटिटी जास्त घेतलेली असते आणि पोझिशन त्याच्या रिव्हर्समध्ये जाते, तेव्हा लॉस हा त्याच्या हातच्या बाहेर दिसतो. आणि जेव्हा लॉस जास्त दिसायला लागतो, तेव्हा पॅनिक होऊन, फिअरमध्ये येऊन तो तिथेच सेल केला जातो. भलेही त्याची एंट्री बरोबर असेल, त्याचा स्टॉप लॉस दूर असेल आणि काही वेळाने त्याचा लॉस बुक झाल्यानंतर मार्केट त्याच्या डायरेक्शननी पण जाईल. पण तो लॉस आधी बुक करतो. लॉस का बुक केला? कारण त्याची रिस्क ठरलेली नव्हती. रिस्क जर ठरली नाहीये, ठरली नाहीये, तर त्याच्या माइंडसेटवर कंट्रोलच नाही ना. जर माहीत असतं, की एवढे लॉट घेतले आहे मी, या लॉटनुसार माझा दिवसाचा 2000 लॉस होऊ शकतो. आपण काही जास्त कॅपिटल घेऊन हे नाही कॅल्क्युलेट नाही करत. जस्ट एक्झाम्पल देते आहे. 2000 लॉस मला होऊ शकतो.
पण जसं जसं त्याला लॉस दिसत चालला तो पॅनिकमध्ये येऊन नको मला एवढा लॉस नको आणि मधातच तो सेल करतो. थोड्या वेळाने बघतो तर काय त्याची पोझिशन बरोबर असते. फक्त इथे त्याचा चुकलं असं की तो डिसिप्लिनमध्ये नाहीये. त्यांनी आधीच त्याची रिस्क डिसाईड नाही केली आहे म्हणून त्याला इथे लॉस झालाय. आता बघा स्ट्रॅटेजी एकच होती पण दोन निष्कर्ष निघाले, एक डिसिप्लिन ट्रेडरचा आणि एक डिसिप्लिन नसलेल्या ट्रेडरचा. कारण काय फरक फक्त एकच आहे, सायकोलॉजी. विचार करण्याची पद्धत, माइंडला कंट्रोल करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यानंतर यातील सोल्युशन काय? आता ह्या ज्या चुका आहेत ह्या चुका तर होतच राहणार आहे किंवा त्या झाल्या नाही पाहिजे म्हणून आपण काय केलं पाहिजे तर बघा एक स्ट्रॅटेजी घ्यायची. कमीत कमी 3 महिने किंवा 30 किंवा 50 ट्रेड तुम्ही त्यावर बॅकटेस्ट केलेली असली पाहिजे. तेच सांगितलं आणि जेव्हा ती बॅकटेस्ट पूर्ण होते तुम्हाला वाटते नाही ही स्ट्रॅटेजी काम करू शकते, त्यानंतरचे 3 महिने किंवा पुन्हा 30 ते 50 ट्रेड हे तुम्ही कमी कॅपिटल सोबत ट्रेड करा लाईव्ह मार्केटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्क मॅनेज करा. प्रत्येक ट्रेडमध्ये किती रिस्क घ्यायचं आहे? माझं कॅपिटल एवढं आहे त्यानुसार मी दिवसाला ₹300 ₹500 लॉस बिअर करू शकतो. त्याच्यावर तर मी लॉस बिअर करू शकत नाही. एवढं तुमचं रिस्क मॅनेजमेंट असलं पाहिजे. त्यानंतरचे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करा. सगळ्याचं सोल्युशन तुम्हाला इथे मिळून जाईल. कारण ट्रेडिंग जर्नलमध्ये बघा आपण एंट्री, एक्झिट, ट्रेडिंग जर्नल कसं करायचं हे मी यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल. पण ट्रेडिंग जर्नल हा तुमचा एक सगळ्यात मोठा गुरु असल्यासारखा आहे. ट्रेडिंग जर्नलमध्ये काय येणार? पहिले तुमची डेट, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या इंडेक्समध्ये ट्रेड करत आहात, कॉल घेताय, पुट घेताय, तुम्ही लॉट किती घेत आहेत, तुमचं कॅपिटल किती यूज आहे, तुमची बाईंग कितीच्या प्राइसवर झाली, सेलिंग कितीच्या प्राइसवर झाली, तुम्हाला किती युनिट्स प्रॉफिट झाला, लॉस झाला, प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट का झाला, लॉस झाला असेल तर तो लॉस का झाला आणि या पूर्ण ट्रेडमध्ये तुमचा माइंडसेट काय होता, तुम्ही काय विचार करून तो ट्रेड घेतलेला आहे, हे सगळं तुम्हाला तिथे मेन्शन करायचं. हे तुम्ही बुकमध्ये पण करू शकता किंवा तुम्ही एक्सेलमध्ये छानपैकी मेंटेन करू शकता. एखादा ट्रेड आहे त्यामध्ये तुम्ही जर फोमोमध्ये एंट्री घेतली असेल तर ते तुम्ही तिथे मेन्शन करा. एक्झिट तुम्ही पॅनिकमध्ये येऊन किंवा घाबरून एक्झिट केली असेल तर ते तुम्ही तिथे लिहा. तुमचं इमोशन्स काय होतं? तुम्हाला जर प्रॉफिट दिसत असेल आणि तरी तो तुम्ही बुक नाही केला, तर याचा अर्थ काय तुम्हाला तिथे ग्रीड झाली असेल. तुम्ही तुमचा टार्गेट येऊन पण तो प्रॉफिट बुक नाही केला. अजून प्रॉफिटची तुम्ही वाट बघत आहात किंवा थोडंसं प्रॉफिटमध्येच तुम्ही एक्झिट करून टाकलं. तुमचा कॉन्फिडन्स कमी होता का? ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला कधी माहीत पडेल? तुम्ही कितीही क्लासेस लावा ट्रेडिंगचे किंवा कितीही तुम्ही YouTube चॅनल पहा. कोणी तुमची चूक सांगणार असं प्रत्येक म्हणजे किती तुम्ही सांगा, की "बा नाही मग मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं, आता माझं ह्याच्यात काय चुकलं?" हे जर तुम्ही कोणाला सांगाल तर ठीक आहे. तो समोरचा माणूस म्हणेल, "अरे बाबा इथे स्टॉपला सपोर्ट होता, इथे रेझिस्टन्स होता म्हणून तू इथे ट्रेड घेतला, तर इथून मार्केट रिव्हर्स झालं." असंच काहीतरी सांगणार आहे. पण तो ट्रेड घेताना तुमची सायकॉलॉजी काय होती? तुम्ही का तो ट्रेड एक्झिट केला किंवा का तो प्रॉफिट तुम्ही घेतला नाही, हे सगळं तुम्हाला कशावरून माहीत पडेल? जेव्हा तुम्ही त्या ट्रेडिंग जर्नलमध्ये लिहा. आज तुम्ही ट्रेडिंग जर्नल मेंटेन केलं, ठीक आहे. आठवड्यातले पहिले 5 दिवस ट्रेड केलं. शनिवार, रविवारी ते ट्रेडिंग जर्नल तुम्ही अॅनलाईज करा. विचार करा, की बा मी 5 दिवसात काय चुका केल्या? ठीक आहे. त्याच्यानंतरचे 15 दिवस ट्रेडिंग जर्नल अजून मेंटेन करा आणि 15 दिवस झाले, की अजून सॅटर्डे, संडे ते अॅनलाईज करा. 15 दिवसात मी काय-काय चुका केल्यात? जेणेकरून उरलेल्या महिन्यातले 15 दिवस माझ्या त्या चुका झाल्या पाहिजे नाही. महिनाभर झाल्यानंतर पुन्हा तुमचा महिन्याभराचा ट्रेडिंग जर्नल मेंटेन करा. याच्यात बघा, तुम्ही पहिल्या 5 दिवसात जी चूक केली, तीच नंतरच्या 15 दिवसात रिपीट केली का? किंवा पहिल्या 15 दिवसात जी चुका तुम्ही करत होते, तेच तुम्ही नंतरच्या 15 दिवसात केली का? किंवा वारंवार तुमच्याकडून काय चुका होत आहे? वारंवार तुम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेड घेत आहे? किंवा जे प्रॉफिटेबल ट्रेड घेत आहेत, त्या प्रॉफिटेबल ट्रेड घेण्यामागे तुमची स्ट्रॅटेजी म्हणजे बरोबर होती का? तुमची सायकॉलॉजी तेव्हा काय होती? हे सगळं जर तुम्हाला कळलं, तर तुम्हाला इथे ट्रेडिंग करणं सोपी जाणार आहे. म्हणून इथे तुम्हाला तिसऱ्या माणसाची गरज नाही किंवा तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही. स्वतःला स्वतः अॅनलाईज करण्याची जास्त गरज असते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतः अॅनलाईज करता, तुम्ही स्वतःच्या चुका स्वतः ॲक्सेप्ट करता,
एकदा स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट केल्या ना, की तुमचा स्ट्रॉंग पॉइंट अजून स्ट्रॉंग बनतो आणि पुढे ट्रेडिंग करणं किंवा त्या ट्रेडिंग जर्नीमध्ये टिकून राहणं तुम्हाला पुढे सोपं जाईल. यावरून तुम्हाला समजलं असेल की बा ट्रेडिंगमध्ये बिगिनर्स ट्रेडर जो चुका करतो, यात फॉल्ट तो स्ट्रॅटेजीला देतो, इंडिकेटर्सला देतो. तर स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर या सगळ्याचा दोष नसून दोष असतो किंवा चूक असते ती आपल्या सायकोलॉजीची. म्हणून ट्रेडिंग करताना आधी तुमची सायकोलॉजी बनवा, माइंडसेट बनवा की बा ह्या अशा गोष्टी करायच्या आहेत किंवा या चुका आपल्याकडून होणार आहे. तर त्या झाल्या नाही पाहिजे म्हणून आपण कशा प्रकारे डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे किंवा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मार्केट हे इंडिकेटर टेस्ट नाही करत, मार्केट तुमची सायकोलॉजी टेस्ट करतं. कारण तुम्हाला सांगितलं लाखो इंडिकेटर आहे, लाखो ट्रेडर आहे, प्रत्येक इंडिकेटर प्रत्येकाला प्रॉफिट देत नाही. खेळ हा सगळा स्ट्रॅटेजीचा आहे, सॉरी सायकोलॉजीचा आहे. जेव्हा तुमची सायकोलॉजी, आता कोणी असे असेल कोणी कोणतंच इंडिकेटर यूज नाही करत, चार्ट बघतो, थोड्याशा सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन आखतो, मस्त ट्रेड घेतो आणि मस्त प्रॉफिट एन्जॉय करतो. कारण काय, त्याचा माइंडसेट तसा बनलेला आहे. त्यांनी त्याच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवलेला आहे. त्याची सायकोलॉजी बिल्ड झाली आहे ट्रेडिंगमध्ये. म्हणून तो या प्रकारे चांगला प्रॉफिटेबल बनतो. आता एवढं सगळं एका व्हिडिओ सांगा आणि अजून पण काही गोष्टी आहे, पण त्या नंतरच्या लेवलच्या आहे. त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या बेसिक बिगिनरसाठी या बेसिक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही यापैकी जर लगे ट्रेडिंग सुरू केलेली असेल, तर तुम्ही यापैकी कोणत्या चुका करतात आणि ते थांबवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहे हे कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका.